12 जून रोजी शहादा बंद. चंद्रकांत रघुवंशीवर गुन्हा दाखल न केल्याबद्दल आदिवासी संघटना आक्रमक. आमदार चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना तीनपाट असा शब्द प्रयोग करून शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. रघुवंशी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत नसल्याविरोधात तसेच शहादा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे नोंद करीत नसल्याविरोधात नोंद झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटक करत नसल्याबाबत व अॅट्रॉसिटी कायदा रक्षणासाठी 12 जून 2025 रोजी शहादा तालुका बंद करून निषेध नोंदवत असल्याबाबतचे निवेदन आदिवासी संघटनांमार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस निरीक्षक शहादा निलेश देसले यांना देण्यात आले आहे. यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, कार्याध्यक्ष रवींद्र वडवी, कार्यकर्ता सुनील पवार, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी, जिल्हाध्यक्ष पंकज वडवी, नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वडवी, बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, शहानाचे जामसिंग सोडे, प्रभुदत्त नगरचे अरुण पावरा, विधितज्ञ तथा वकील राहुल कुवर, सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित, सुरेश पवार आदी विविध आदिवासी संघटनांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत भट्टेसिंग रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर कार्यक्रमात 16 मे 2025 रोजी संपूर्ण आदिवासी संघटनांना तीनपाट असा शब्द प्रयोग करून शिवीगाळ करून आदिवासी समाजाला तुच्छ लेखले आहे. त्यांच्या विरोधात दिनांक 16 मे 2025 रोजी लेखी फिर्याद दाखल करूनही शहादा पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे संघटनांमार्फत निवेदन देऊनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा अॅट्रॉसिटी संदर्भात गुन्हे सहज नोंद करून घेत नाहीत. आरोपींशी मॅनेज होऊन आरोपींना अटकच करत नाहीत. आरोपी फरार आहेत, सापडत नाहीत अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपींना संरक्षण देतात. त्यामुळे आरोपी हे पोलिसांनी दिलेल्या सवलतीच्या कालावधीत न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवतात. औरंगपूर येथील 6 आदिवासी मुलांना लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी गंभीर मारहाण करणारे आरोपी लड्डू पाटील सलग 3 महिने फरार होता. पिंपळटे येथील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस लोखंडी पाईपने मारहाण करणारे 6 आरोपी फरार होते. पोलिसांनी त्यांना अटकच केली नाही. आदिवासींवर अत्याचार करणाऱ्या अशा वारंवार घटना घडत आहेत. पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायदा लुळा पांगळा करून ठेवला आहे. म्हणून 12 जून 2025 रोजी शहादा बंदच्या होणाऱ्या परिणामास आदिवासी समाजाला भडकवणारे चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य व कायदेशीर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद न करणारे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासनास राहतील. याची नोंद घ्यावी असा इशारा व निवेदन आदिवासी संघटनांनी पोलीस प्रशासनास दिला आहे. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी लाला चव्हाण, शहादा तालुका प्रतिनिधी. आदिवासींच्या ज्यांनी बेकायदेशीर जमीन हडप केलेल्या आहेत ते चंद्रकांत भट्टेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या 3 पाट आहेत अशी शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे. त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्याविरोधात आणि जे अॅट्रॉसिटी संबंधित जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायदा रक्षण व्हावा यासाठी आम्ही 12 जून 2025 रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत. या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो. या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा भूमाफिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत, गुन्हे दाखल करत नाहीत, ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो. शहादा या ठिकाणी 12 तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे त्या बंदमध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या बद्दल या ठिकाणी हा बंद पाडण्यात येणार आहे. आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये
आदिवासी संघटनेला तीनपाट अशा पद्धतीचं जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता. त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही 12 तारखेला जो बंद पाडत आहेत, या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की ह्या आदिवासी सामाजिक संघटना ज्या आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ, मी स्वतः येईल, 1 to 1 यांनी मला भेटावं, अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं. आम्हीसुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की 1 to 1 या, म्हणून 13 तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ, त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू, जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे. नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 5वी अनुसूची, पेसा कायदा आणि 36(2)च्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावं, अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो.